त्याच्या परिवारासोबत 2 मुली आहेत मला. माझं नशीब चांगलं आहे की त्या मुली बायको बिचारे घरचे सगळे भाऊ वगैरे सगळे मंडळी चांगली आहे. तो पण असतं हे जे करते त्यालाच माहिती आहे. हे बोलणारा काय जातं, कोणी काही म्हणतं कोणी काही म्हणतं. त्याच्यामुळं धनगर भावांना माझी विनंती आहे, मी तर निर्णय घेतला इथून एक तर माझी आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाही तर माझी डेड बॉडी जाईल. परत आता दादा म्हणले ते मी फडणवीस साहेबांच्या बाबतीत काल मी एक शब्द वापरलं होतं. 47 जमातीच्या यादीमध्ये नियमानुसार 36 नंबरला धनगर आहेत. फडणवीस साहेबांनी प्रचंड अभ्यास त्याचा केलेला आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे, तो शब्द पाळावा, आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करावा, आम्ही उपोषण सोडतो. किंवा फडणवीस साहेबांनी हे म्हणावं की बाबा रे ते जे होतं 36 नंबर वगैरे वगैरे हे नियमात बसत नाही. मी जे बारामतीला बोललो होतो ते असंच बोललो होतो निवडणुकीपुरतं, त्याच्यामुळे तुम्हाला देताच येत नाही, उभे मोर नको काय घरी, तरी मी घरी जायला तयार आहे. आणि समाजाला हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या नेत्याला असं वाटत असेल हे आंदोलन चुकीचं आहे, त्या कोणत्याही एका नेत्याने सांगा मी नाव घेत नाही, त्यानं लोकांना संभ्रमित केल्यापेक्षा, समाजाचं डोकं खराब केल्यापेक्षा आणि लेकराबाळांच्या कल्याणाचा हालाडा कमजोर केल्यापेक्षा त्यांनी पुढे येऊन सांगावं दीपक बोराडेचं आंदोलन करणं चुकीचं आहे, तरी मी उपोषण सोडतो. काय सांगू आता? अरे हाऊस नाही ना. बरं हे लोक 10 दिवस झाले परेशान, यायला उपोषण म्हणून आलेलंच नव्हतं मी. 1 दिवस जायचं, 16 तारखेला जयंती करायची, सरकार निर्णय घेणार आहे आपण घरी जाऊ. हे 10 दिवस झाले सगळे लोक प्रत्येक जिल्ह्यातले इथं फुटपाथवर पडले, यायला हाऊस आहे का? मग नेत्यानं एक तर हे सांगावं धनगराच्या की आरक्षण मिळत नाही, हे नाटकं बंद करा, तरी आम्ही उपोषण सोडतो. फडणवीस साहेबांना सांगा मिळत नाही तरी सोडतो. जर असं होत नव्हतं धनगराच्या सगळ्या नेत्यानं मग काय चुकला असेल, तुमचा काही गैरसमज झाला असेल, माझी काही चूक अजिबात नाहीये, तुमचा काही गैरसमज झाला असेल त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो. आणि या मैदानात मला समाजाच्या नावावर अजिबात दुकानदारी करायची नाही. आता काही गोष्टी एवढ्या मी एकट्याच बोललो असतो, मला ना आमदारकी खासदारकी ना पैसा समाजाच्या नावावर काहीच नाही पाहिजे. त्याच्यामुळे हा भरम काढून टाका. ज्याला आमदारक्या खासदारक्या पाहिजे ते या बाबा हो. आणि आरक्षण भेटलं तर तुम्हीच पहिले आमदार खासदार मंत्री होणार आहे, दीपक बोराडेचा नाही नंबर लागणार. त्याच्यामुळे जास्त वाटतं त्यानं ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी व्हा. समज गैरसमज करून घेऊ नये. जरांगे पाटील आज आले, मी काल त्यांना हो म्हणलं, त्याचं कारण कोण्यात सांगते वगैरे नाही सांगत. मी पंढरपूरला 16 दिवस उपोषणाला बसलो. या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. जरांगे पाटील आम्ही ओबीसी म्हणून आमचे दुश्मन आहेत, पुऱ्या ओबीसीला असं वाटतं आमचे दुश्मन आहे. याच जरांगे पाटलांनी पंढरपूरलाही मला फोन केला होता, समर्थन केलं होतं. एकाही नेत्यानं केलं नव्हतं. मला नाव घ्यायला कोणी मजबूर करू नये. ट्रोलिंग करसाल तर नाव घेऊन सांगा. जालन्याला 16 दिवस जीव धोक्यात घातला. याच धनगरांच्या आणि ओबीसीचे दुश्मन म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी मला फोन केला, तब्येतीची काळजी केली. ज्या नेत्यासोबत आम्ही आयुष्य घालवलं ना, एकाही नेत्यानं फोन नाही केला. आणि आज सुद्धा इथं 10 दिवस झाले फुटपाथवर झोपतो आम्ही, एकाही नेत्यानं फोन नाही केला, समर्थन नाही केलं. जरांगे पाटील आले आणि मग कोण तुमचे कोण तुमच्यावर राहते कधी कळणार आहे की नाही कळणार आहे? सगळे वापरच करून आले ना, सगळे आता याच्या भाषेत ठोकूनच उरले तुमची, तुमच्या बोकांडीच बसेल आहेत ना सगळे. सुधारणं तुमचं कल्याण कशा